मुंबईत आज महायुतीची चर्चेची तिसरी फेरी. आतापर्यंत 180 जागांवर एकमत. सूत्रांची माहिती, आज 30 ते 40 जागांवरचा पेच सुटण्याची शक्यता. माजी मंत्री अनिल पाटील पुण्यात अजित पवारांच्या भेटीला. अनिल पाटील अमळनेर मतदारसंघाचे आमदार. रिक्त क्रीडामंत्री पद पाटलांना मिळण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. दोन्ही राष्ट्रवादीचं अखेर ठरल्याची चर्चा. 26 डिसेंबरला मोठी घोषणा होण्याची शक्यता. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. अजित पवारांचं सूचक वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. महाविकास आघाडी तुटलेली नाही. मुंबईसाठी काँग्रेसला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू. संजय राऊतांकडून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचं कॅम्पेन. पुढील 6 दिवसात लोकांचे अभिप्राय घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार. संभाजीनगरात महायुती फिसकटण्याची शक्यता. भाजपला चर्चेसाठी वेळ नाही. अवास्तव जागांच्या मागण्यांमुळे महायुतीचं नुकसान होणार. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. बोलणी जवळपास झाल्याचं काँग्रेसचं म्हणणं. जागावाटप जाहीर करण्यात कोणी पुढे येत नाही. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला चिमटा. मुंबईत 200 जागा लढण्याची वंचितची तयारी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष मकोका कोर्टात युक्तिवाद संपला. कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित केल्याची उज्ज्वल निकम यांची माहिती. पुढील सुनावणी 8 जानेवारीला. क्या बडा तो सबसे दम बडा. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. नगरपालिका विजयानंतर ईश्वरपूर शहरात बॅनरबाजी. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना डिवचलं.